नमस्कार मित्रांनो, डी मराठीवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीमध्ये ज्यांच्या नावाशिवाय भक्तीचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही, असे दैवत म्हणजे भगवान श्री दत्तात्रय. गुरुदेव दत्त हा मंत्र कानावर पडताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते. पण तुम्हाला माहित आहे का, श्री दत्त नेमके कोण? त्यांचा जन्म कसा झाला? त्यांना त्रिमूर्ती का म्हणतात? आणि त्यांच्या जीवनाचा नेमका इतिहास काय आहे? आजच्या या विशेष भागात आपण श्री दत्तांच्या जन्मापासून ते त्यांच्या अवताराची संपूर्ण माहिती आणि पौराणिक माहिती जाणून घेणार आहोत. श्री दत्तात्रयांचा अर्थ आणि स्वरूप. दत्तात्रय या शब्दाची फोड केल्यास आपल्याला त्यांचा अर्थ समजतो. दत्त म्हणजे दिलेला आणि अत्री म्हणजे ऋषी आत्री. ज्याने स्वतःला आत्री ऋषींना अर्पण केले ते दत्तात्रय. भगवान दत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे एकत्रित रूप मानले जाते. त्यांच्या एका देहामध्ये 3 मुखे आणि 6 हात असतात. ब्रह्मा सृष्टीचा निर्माता, विष्णू सृष्टीचा पालनकर्ता, महेश सृष्टीचा लय करता. त्यांच्या हातातील वस्तू देखील विशिष्ट अर्थ दर्शवतात. जपमाळ ब्रह्मा, शंख आणि चक्र विष्णू आणि त्रिशूल व डमरू शिव. त्यांच्या सोबतच असलेल्या 4 गायी म्हणजे 4 वेद आहेत आणि त्यांच्या मागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी माता आहे. जन्माचा इतिहास. अनुसया आणि अत्री ऋषींची कथा. दत्त जन्माची कथा अतिशय रंजक आणि बोधप्रद आहे. सत्ययुगात अत्री नावाचे एक महान ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया राहत होते. माता अनुसया ही अत्यंत पतिव्रता आणि सद्गुण स्त्री होती. तिच्या पतिव्रत्याची चर्चा त्रिलोकात पसरली होती. यामुळे देवांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. अनुसयाची सतपरीक्षा पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव साधूंचे रूप घेऊन अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी ऋषी आश्रमात नव्हते. साधूंच्या रूपातील देवांनी अनुसयाकडे विशस्त्र वस्त्रहीन होऊन भिक्षा वाढण्याची अट घातली. माता अनुसया धर्माच्या संकटात सापडली. अतिथीला विनमुख्य पाठवणे पाप होते आणि परमपुरुषासमोर वस्त्रहीन होणे पतिव्रत्याच्या विरुद्ध होते. तिने आपल्या अंतर्मनाने देवाचे स्वरूप ओळखले आणि आपल्या पतिव्रत्याच्या बलावर त्या तिन्ही देवांना लहान बालकांचे रूप दिले. त्यानंतर तिने मातेच्या वात्सल्याची त्यांना भिक्षा दिली. जेव्हा देव पुन्हा आपल्या रूपात आले तेव्हा त्यांनी अनुसयाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तिला वर दिला. ते तिच्या पोटी पुत्र रूपात जन्म घेतील. अशा प्रकारे भगवान दत्तात्रयांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला, जो आपण दत्त जयंती म्हणून साजरी करतो. दत्तात्रयांचे 24 गुरु. एक महान इतिहास. दत्तात्रयांच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी निसर्गाकडून घेतलेले शिक्षण. त्यांनी केवळ एका व्यक्तीला गुरु मानले नाही, तर जगातील 24 गोष्टीकडून गुण ग्रहण केले. यामध्ये पृथ्वी, पाणी, वायू, आकाश, सूर्य, चंद्र, समुद्र आणि अगदी कोळी किंवा मधमाशी यांचीही समावेश आहे. हा इतिहास आपल्याला शिकवतो की ज्ञान हे चराचरात भरलेले आहे, फक्त ते घेण्याची दृष्टी आपल्याकडे हवी. दत्तांचे प्रमुख अवतार. दत्त संप्रदायाचा इतिहास. दत्त संप्रदायात भगवान दत्तात्रयांनी वेगवेगळ्या काळात अवतार घेतले असा इतिहास सांगतो. गुरुचरित्र या ग्रंथामध्ये यांचे सविस्तर वर्णन आहे. 1. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तात्रयांचा पहिला अवतार मानला जातो. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे झाला. त्यांनी कृष्णा नदीच्या काठावर कुरवपूर येथे
अनेक लीला केल्या. 2. श्री नरसिंह सरस्वती हा दुसरा मुख्य अवतार. यांचा जन्म महाराष्ट्रातील कारंजा लाट येथे झाला. त्यांनी गागनापूर येथे राहून दत्त संप्रदायाचा प्रसार केला. आजही गागनापूरमध्ये हे दत्त भक्तांचे मुख्य केंद्र आहे. 3. स्वामी समर्थ अक्कलकोट. अनेक भक्त अक्कलकोटच्या स्वामींना दत्तात्रयांचंच अवतार मानतात. याशिवाय माणिक प्रभू, साईबाबा, गजानन महाराज या थोर संतांच्या रूपानेही दत्त तत्वाचा अनुभव भक्तांना येतो. दत्तात्रयांचे वास्तव्याचे स्थान. पुराणानुसार श्री दत्त हे अतृप्त राहणारे देव नाही, ते सतत भ्रमण करत असतात. असे मानले जाते की ते वाराणसी येथे गंगे स्नान करतात, कोल्हापूर येथे दुपारची भिक्षा मागतात, सह्याद्रीच्या रांगात ध्यान करतात, माहूर येथे विश्राम करतात आणि गिरनार पर्वत गुजरात हे त्यांचे मुख्य साधना स्थळ आहे. दत्त संप्रदायाची शिकवण आणि महत्त्व. श्री दत्तांचा इतिहास केवळ चमत्काराचा नाही, तर तो आध्यात्मिक उन्नतीचा आहे. त्यांनी जातपात धर्म या पलीकडे जाऊन माणुसकीची आणि ज्ञानाची शिकवण दिली. अवधूत ही संकल्पना त्यांनीच मांडली, ज्याचा अर्थ असा की जो सर्व बंधनातून मुक्त आहे आणि जो सदैव आनंदी आहे. महाराष्ट्रात दत्त भक्तीचे मूळ खूप खोलावर आहे. वारकरी संप्रदायाप्रमाणेच दत्त संप्रदायानेही समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. श्री गुरुचरित्र हा या संप्रदायाचा अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली ग्रंथ मानला जातो. मित्रांनो, भगवान श्री दत्तात्रय हे केवळ एक दैवत नसून ते गुरुतत्व आहे. आयुष्यात जेव्हा गोंधळलेले असतो तेव्हा गुरु म्हणून दत्त महाराज आपल्याला मार्ग दाखवतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा घोष मनात शांतता निर्माण करतो. तुम्हाला आजचा हा श्री दत्तात्रयांचा इतिहास कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही दत्त भक्त असाल तर कमेंट्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर आपल्या डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.